मित्रांनो, प्रश्न हा आहे की जे लोकसभेला घडलं तेच महाराष्ट्रामध्ये विधानसभेला देखील घडणार आहे का? आणि मग नक्की काय घडलं आणि काय घडणार आहे हे सांगणारच आहे. परंतु त्यापूर्वी तुम्हा सर्वांना, तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या आप्तेष्टांना, तुमच्या मित्रपरिवाराला गुरुगन्नी बाबा आणि माझ्या सर्व टीमतर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दीपावलीच्या शुभेच्छाची देवाणघेवाण करत असताना तुम्ही जे चॅनलला भरभरून प्रतिसाद देत आहात, जे भरपूर व्ह्यू करत आहात, कमेंट करत आहात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. यापुढे देखील असेच सबस्क्रायबर वाढवत राहा, कमेंट करत राहा आणि व्ह्यू देखील देत राहा. मग मूळ मुद्द्यावर येऊया की मुद्दा असा आहे की जे लोकसभेला घडलं तेच विधानसभेला घडणार आहे का? मग लोकसभेला काय घडलं तर करिश्मा शरद पवारांचा, सहानुभूती उद्धव ठाकरेंना आणि लाभ मात्र काँग्रेसला. मग मित्रांनो, थोडंसं पाठीमागे जाऊन पुन्हा विधानसभेवर येऊ की लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा त्या लढती होत्या आणि भाजपचे नेते 40+ खाली बोलतच नव्हते. आमचे 40 खासदार येणार आहेत, 40 खासदार येणार आहेत असं सातत्याने म्हणत होते. आणि मग जेव्हा प्रत्यक्ष निवडणुकीचा प्रचार सुरू झाला त्यामध्ये देखील मग मोदी, शहा, फडणवीस आणि भाजपच्या संपूर्ण टीमने पहिलं टार्गेट ठेवलं ते उद्धव ठाकरे यांचं आणि दुसरं टार्गेट शरद पवारांचं. काँग्रेसवरही टीका केली परंतु कमी प्रमाणात. आणि मग हे सगळं झाल्यानंतर जेव्हा प्रक्रिया पार पडली, निवडणुकीचे निकाल लागले, अनेकांना अशी अपेक्षा होती की उद्धव ठाकरे यांना सर्वात जास्त जागा मिळतील. परंतु तसं काही घडलं नाही. काँग्रेसला 13 जागा मिळाल्या, एक अपक्ष त्यांच्याकडे येऊन मिळाले, म्हणजे 14 झाल्या. उद्धव ठाकरेंना 21 जागा लढून 9 जागा मिळाल्या आणि शरद पवारांना 10 जागा लढून 8 जागा मिळाल्या. आणि याचं जेव्हा आपण विश्लेषण करतो तेव्हा सहज लक्षात येतं की करिश्मा शरद पवारांचा, सहानुभूती उद्धव ठाकरेंना आणि लाभ मात्र काँग्रेसला. मग मित्रांनो, हे नक्की कसं? तर तुम्ही पहा की महाविकास आघाडीमध्ये हे जे 3 महत्वाचे पक्ष आहेत, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तर यांचे जे महत्वाचे नेते आहेत त्यामध्ये मग शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी असतील किंवा महाराष्ट्रामधील बाळासाहेब थोरात, नाना पटोले महत्वाचे नेते असतील. तर ह्या सगळ्यांकडे जेव्हा पाहतो तेव्हा मग करिश्मा शरद पवारांचा असं मी जे म्हटलेलो आहे, तर मग अचानकपणे समीकरण कोण जुळवू शकतं? विरोधी गोटातला व्यक्ती फोडून आपल्या गोटात कोण खेचून आणू शकतं? किंवा विरोधातल्या व्यक्तीला अंधारामधून मदत करण्यासाठी कोण परावृत्त करू शकतं? किंवा हरत असलेली सीट जिंकून कोण आणू शकतं? यासाठी जेव्हा करिश्मा करण्याची वेळ येते तेव्हा शरद पवारांचं नाव या सर्वांमध्ये आघाडीवर असतं. शरद पवार जे म्हणतात त्याच्या उलटच करतात अशी सर्व एकूण त्यांची ख्याती आहे. आणि मग शरद पवार यांना समजायला अनेक त्यांचे नेते म्हणतात की 2 जन्म घ्यावे लागतील, 10 जन्म घ्यावे लागतील. आणि खरं तर तशा पद्धतीने ते खेळ्या रचतात. लोकसभेला देखील त्यांनी कमी जागा घेतल्या लढायला, 10 जागा घेतल्या, परंतु 8 जागा त्यातल्या निवडून आणल्या. 9वी जागा त्यांची साताऱ्याची त्या वेगळे एक पिपाणी होती आणि त्याला तुतारी लिहिलं त्याच्यामुळे गेली. नसता 10 पैकी 9 जागा ते जिंकत होते, 8 तर जिंकल्या. म्हणजे अशा प्रकारचा 80% स्ट्राईक रेट, अशा प्रकारचा करिश्मा शरद पवार हे करू शकतात. आणि मग त्यामुळं आपण असं म्हणतो की करिश्मा शरद पवारांचा. मग जेव्हा आपण सहानुभूती उद्धव ठाकरेंना म्हणतो तेव्हा मग उद्धव ठाकरे हे 2019च्या आधी महाराष्ट्राला नाव माहिती होतं, परंतु जवळून त्यांची काम करण्याची पद्धत, ते नक्की कसे आहेत हे शिवसैनिकांना, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना जेवढं माहिती होतं तेवढं सर्वसामान्य मतदारांना, जनतेला जास्त माहिती नव्हते. आणि मग जेव्हा अचानकपणे महाविकास आघाडी बनली, ते मुख्यमंत्री बनले, त्यावेळेस खऱ्या अर्थाने अनुभवी असताना देखील त्यांनी जे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केलं, त्यांनी मग ते शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा मग त्यानंतर जे देशावर संकट आलं होतं, राज्यावर संकट आलं होतं कोरोनाचं, तर ते संकटाची हाताळणी असेल किंवा मग फेसबुक लाईव्ह असेल किंवा जनतेला ती समजून सांगण्याची पद्धत असेल, त्यामुळे उद्धव ठाकरे
हे घराघरामध्ये पोहोचले, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, महिलांपर्यंत पोहोचले, युवकांपर्यंत पोहोचले आणि ते फक्त पोहोचलेच नाहीत तर अगदी छोट्या छोट्या मुलांपर्यंत देखील पोहोचले. कारण त्यांचं फेसबुक लाईव्ह बघायला संपूर्ण महाराष्ट्र हा बसलेला असायचा आणि ते बोलत असताना असं अनेक जण सांगतात अनुभव की ते बोलतच राहावेत, त्यांनी सांगतच राहावं असं वाटतं. आणि मग त्यांची जी समजावण्याची पद्धत आहे तर त्यावरून असं लक्षात येते की ते टीव्हीवर बोलत नसून आपल्या घरामध्ये आपल्या समोर बसून आपल्याला समजावत आहेत का काय. म्हणजे अशा पद्धतीने सर्व काम केलेलं असेल किंवा त्यानंतर त्यांच्या आजारपणामध्ये मग त्यांची पक्षफोड असेल, आमदारांनी पळून जाणं असेल किंवा त्यानंतर मग पुढील घडामोडींमध्ये मग आमदार अपात्रता प्रकरणावरती तारीख पे तारीख देणं असेल, उद्धव ठाकरेंना 2.5 वर्षात न्याय न मिळणं असेल किंवा मग उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे शिवसेना तो पक्ष काढून घेणं असेल किंवा ते चिन्ह काढून घेणं असेल, ह्या सर्व गोष्टी जेव्हा महाराष्ट्रामधील जनता पाहते तेव्हा मग 2.5 वर्षानंतर देखील उद्धव ठाकरे यांच्याविषयीची जी असलेली सहानुभूती आहे ती महाराष्ट्रामधील जनतेच्या मनात टिकून असल्याचं दिसतं. त्याचंच प्रतिबिंब सध्या जे सर्वे होत आहेत की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण यामध्ये सातत्याने उद्धव ठाकरे हे आघाडीवर असल्याचं दिसतं. म्हणजे त्या काळातही सर्वे व्हायचे, कोरोना काळात सगळ्यात चांगलं काम कोणी केलं त्या देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यायचे. तसेच ते आता देखील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यामध्ये सर्वात आघाडीवर दिसतात. सर्वे कोणी करू टॉपवर उद्धव ठाकरेच. म्हणजे एकंदरीत सहानुभूती उद्धव ठाकरेंना आहे. आणि मग जेव्हा आपण काँग्रेसची अवस्था महाराष्ट्रामधील पाहतो तेव्हा महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रावर ज्याचा प्रभाव असेल असं काँग्रेसकडे नेतृत्व देखील नाहीये. म्हणजे बाळासाहेब थोरात ठराविक ठिकाणी त्यांचा प्रभाव आहे, नाना पटोले त्यांचा ठराविक ठिकाणी प्रभाव आहे, यशोमती ठाकूर असतील किंवा मग त्यांचे सतेज पाटील असतील किंवा प्रणिती शिंदे असतील किंवा वर्षा गायकवाड असतील किंवा अमित देशमुख असतील किंवा काँग्रेसचे अन्य कोणतेही नेते घ्या की ठराविक भाग जर सोडला तर त्यांचं त्यांच्या त्या एका बाउंड्रीच्या पलीकडे विशेष प्रभाव दिसत नाही. परंतु ज्या वेळेस लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा सर्वात जास्त जागा 17 पैकी 13 जागा काँग्रेसने जिंकल्या. त्यांचा स्ट्राईक रेट देखील चांगला राहिला. मग त्यामुळेच मी म्हणालो की करिश्मा शरद पवारांचा, सहानुभूती उद्धव ठाकरेंना आणि लाभ मात्र काँग्रेसला. मग आता मुद्दा हा आहे की लोकसभेला नक्की माहिती नव्हतं त्यामुळं मग उद्धव ठाकरे यांना सर्वात जास्त जागा लोकसभेच्या मिळाल्या होत्या. परंतु आता विधानसभेला काँग्रेस ही 102, 103 काहीतरी जागा लढवत आहे. उद्धव ठाकरे हे 96 जागा लढवत आहेत आणि 85-87 जागा शरद पवार लढवत आहेत. आणि मग आता विधानसभेला देखील तेच घडणार आहे का याबाबत प्रश्न माझ्या मनात तयार झालेला आहे. कारण लोकसभेला घडलं, आता विधानसभेला देखील घडू शकतं का की करिश्मा शरद पवारांचा, सहानुभूती उद्धव ठाकरेंची, परंतु लाभ मात्र काँग्रेसला. आणि तसंच घडण्याची खूप दाट शक्यता आहे असं मला वाटतं. तिघांमध्ये खूप जास्त फरक असणार नाही, 2-5 जागांचा फरक असेल. जर टॉपवर काँग्रेस गेली आणि एक गृहीत धरा ती 70 पर्यंत पोहोचली तर 2 नंबरचा पक्ष 64 ते 66 दरम्यान असेल आणि 3 नंबरचा पक्ष देखील 60-62 दरम्यान असेल. म्हणजे एकूण सगळं 10-12च्या फरकामध्ये तिन्ही पक्ष असतील आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये बहुमत मिळवू शकते आणि महायुतीचा महाराष्ट्रामधून सुपडा साफ होऊ शकतो अशी एकंदर परिस्थिती आहे. परंतु निवडणूक निकालावर आपण लक्ष ठेवून राहू, महाराष्ट्रामधील जनता नक्की कसा कौल देते यावरही लक्ष ठेवून राहू की पुन्हा एकदा लोकसभेत सारखंच विधानसभेलाही घडणार आहे का करिश्मा शरद पवारांचा, सहानुभूती उद्धव ठाकरेंना आणि लाभ मात्र काँग्रेसला. त्यावेळी आपण पुन्हा यावर व्हिडिओ बनवूया. परंतु याबाबत तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरतं एवढं, थांबतो. धन्यवाद.